अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। आज नवरात्रीच्या निमित्ताने स्वामींच्या घरामध्ये मला बोलायची संधी मिळाली आहे आणि त्या निमित्ताने खूप वेगळा विचार मी केला। त्या निमित्ताने पुन्हा जुन्या काही शिकलेल्या गोष्टींना उजळणी दिली, नव्या काही गोष्टी समजल्या आणि आता मी माझा विषय आपल्यासमोर सादर करीन। पण माधवीताईंनी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी जो विचार मांडला त्या सगळ्या मुद्द्यांना काही माझ्या व्याख्यानात स्पर्श असणार नाही। म्हणजे स्त्रियांना वेदांचा अधिकार होता का, ब्राह्मणेतरांना होता का, हे प्रश्न खरं म्हणजे वेदांना पडलेलेच नाही आहेत। वैदिक काळ, वेदांच्या नंतर आलेल्या ब्राह्मणांचा काळ, उपनिषदांचा काळ यांच्यासमोर हे प्रश्नच नाही आहे। हे प्रश्न सगळे नंतरच्या काळात उत्पन्न झालेले। बरेचसे त्यातले आपण जर विचार केला तर आपल्या संस्कृतीचा मूळ झरा सुरू होतो वेदांपासून। मग 4 वेद, त्यात सुद्धा ऋग्वेद आणि अथर्ववेद आधी, आणि मग यजुर्वेद आणि सामवेद। जरी आपण परंपरेने असं म्हणत असलो ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, तरी सुद्धा ऋग्वेद सगळ्यात पहिला। जरी अगदी आपली समजूत अशी आहे की एकच ज्ञानराशी होती आणि मग व्यासांनी त्याचे 4 विभाग केले आणि ते 4 शिष्यांना दिले, परंतु त्यातलं आपल्या धर्माचं जे रूप दिसतं प्रत्येक वेदामधलं, त्यानुसार ऋग्वेद, अथर्ववेद, मग यजुर्वेद आणि सामवेद बरोबरीने असा क्रम आपल्याला दिसतो। असं म्हणायचं कारण काय आहे तर ऋग्वेदातला आपला मुख्य धर्म आहे तो यज्ञाचा धर्म आहे। यज्ञ करणे, देवतांना संतुष्ट करणे हा धर्म आहे आणि त्या धर्माच्या अनुषंगाने ऋग्वेदातले मंत्र कसे वापरायचे यासाठी यजुर्वेद आणि सामवेद आहे। आणि ऋग्वेदाच्या जोडीने, देवतांना संतुष्ट करण्याच्या जोडीने ऐहिक जीवन कसं सुफल समृद्ध व्हावं याचा विचार अथर्ववेदामध्ये आहे। त्यामुळे क्रम थोडा असा आहे। त्यानंतर आपल्याकडे जसजशी यज्ञसंस्था विकसित होत गेली तशी सूत्र काळाला, आणि सूत्र म्हणजे वेदांच्या नंतर ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद, आणि मग उपनिषदांपाशी वैदिक वाङ्मयाच्या विकासाचा अंत झाला। अंत म्हणजे शिखर गाठलं, शेवट झाला असं नाही। वेदाच्या विचाराचं शिखर उपनिषदांनी गाठलं आणि मग त्याचबरोबर आपला जो आचार धर्म आहे त्याच्यासाठी श्रौतसूत्र, गृह्यसूत्र आणि धर्मसूत्र असे प्रत्यक्ष आचार विषयक ग्रंथ तयार झाले। हा सगळा वैदिक वाङ्मयाचा आणि वैदिक काळाचा व्याप खूपच मोठा आहे, ज्याला आत्ता आपण स्पेक्ट्रम म्हणू, तो सच वाईड स्पेक्ट्रम, इतका मोठा आहे तो विस्तार की त्यातले अनेक ग्रंथ मी बघितले सुद्धा नाही आहेत, श्रौतसूत्र, गृह्यसूत्र। त्यामुळे माझी एकदम या विषयावर मास्टरी, प्रभुत्व आहे असं नाही, पण अभ्यासाच्या ओघामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक वाटल्या त्या आम्ही पाहत गेलो, वाचत गेलो आणि त्यातून आत्ता माझ्या डोळ्यासमोर जे वैदिक स्त्री जीवनाचं, वैदिक स्त्रियांचं जे चित्र आहे ते आपल्यासमोर मांडायचं। ही गोष्ट उघड आहे की अगदी सुरुवातीपासून सर्व संस्कृती या पुरुषप्रधान असतात। मातृसत्ताक काही पद्धती आपल्या देशामध्ये असल्या तरी मूळ संस्कृती, धर्म, वाङ्मय हे पुरुषप्रधान असतं। वेदांमध्ये आपल्याला स्त्री मंत्रद्रष्ट्या दिसतात, सूक्त रचणाऱ्या दिसतात, परंतु पुरुष ऋषींच्या तुलनेने त्यांचं प्रमाण बघितलं तर ते अगदी कमी आहे, नगण्य नाही आहे, नक्कीच कमी आहे। मुख्यतः सगळ्या सूक्तांची रचना ही पुरुष ऋषींनी केली आणि काही स्त्री ऋषिका त्यांना म्हटलंय त्याच्यामध्ये आपल्याला, आणि त्या अतिशय ठळकपणे, अतिशय प्रभावीपणे, रसरशीतपणे, जिवंतपणे आपल्या समोर येतात। म्हणजे संख्येने कमी आहेत त्यांची सूक्त म्हणून त्यांचं महत्त्व किंवा त्यातून दिसणारी त्यांची बुद्धिमत्ता, त्यातून दिसणाऱ्या त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा या कमी आहेत असं आपल्याला अजिबातच म्हणता येणार नाही।
पण तुलनेने सूत्रांची संख्या, सूक्तांची संख्या त्यांच्या कमी आहे. हे लक्षात घेतलं म्हणजे मग वेदकालीन स्त्री जीवनाचा आढावा घेताना आपल्याला 3 पातळ्यांवर तो घेता येतो. कोणत्या आहेत त्या 3 पातळ्या? पहिली पातळी म्हणजे वेदामध्ये ज्या स्त्री देवता आहेत, म्हणजे काही स्त्री देवतांची स्तुती पण वेदामध्ये, विशेषतः ऋग्वेदामध्ये आहे. त्यातल्या काही दैवी आहेत, काही मानुष्य आहेत, काही निसर्ग शक्ती आहे. तिन्ही प्रकारच्या स्त्री देवता आपल्याला ऋग्वेदात आढळतात. त्यांचा परिचय एक मी करून देईन. दुसरा स्तर म्हणजे सूक्तकर्त्या ऋषिका, या मानवी आहे, या दैवी नाही आहे. त्यातली एकच दैवी आहे, पण बाकीच्या सगळ्या या मानवी आहेत. म्हणजे त्यांना घोषा, अपाला अशी तुमच्या आमच्यासारखी, विश्ववारा अशी आपल्यासारखी नावं आहेत. याच्या जोडीचा याच्यानंतरचा तिसरा स्तर येतो, तो म्हणजे सगळ्या वेदांच्या सूक्तांमधून, त्यानंतर यज्ञप्रसंगी करायच्या आचरणामधून, स्त्री जीवनाचं म्हणून आपल्याला वेदकाळच्या स्त्रीच्या जीवनाचं आपल्याला जे दर्शन होतं ते, अशा 3 पातळीवर आपल्याला वेदकालीन स्त्रियांचा विचार करता येतो. त्यापैकी आधी आपण स्त्री देवतांचा विचार करू, ज्यांची स्तुती ऋग्वेदामध्ये केलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आहे अदिती. आपण अदिती नाव ठेवतो, काही वेळा लोक आदिती असं नाव ठेवतात, पण ऋग्वेदामध्ये मात्र अदिती असं आ नाही आहे. आणि अदितीचे पुत्र ते आदित्य. त्यामुळे सर्व पृथ्वीची, सर्व विश्वाची जननी अदिती आहे अशी कल्पना आहे. आणि वेदकालीन देवतांमध्ये आदित्यांना खूप महत्त्व आहे. तेव्हा आणि ती सगळ्यांची जननी आहे, फक्त आदित्यांची असं नाही, सगळ्या सृष्टीचीच ती जननी आहे. अदिती ही प्रथम माता आहे आणि सगळ्या विश्वातली जी संतती आहे ती अदिती आणि कश्यप यांच्यापासून झाली अशी एक ऋग्वेदामध्ये आपल्याला कल्पना दिसते. त्यानंतरची दुसरी तितकीच महत्त्वाची स्त्री देवता जी आपल्याला ऋग्वेदामध्ये दिसते ती म्हणजे उषा. उषस सूक्त ऋग्वेदातली अतिशय उत्कट आणि सुंदर आहे. आता ही उषा आहे हे खरं म्हणजे एका निसर्गातल्या घटनेचं प्रतीक आहे. उषा म्हणजे सूर्योदयापूर्वी आकाशामध्ये जी तांबूस प्रभा फाकते, आपण उषःकाल शब्द मराठीत पण वापरतो, तर ती म्हणजे उषा. आणि ही जी उषा देवी आहे तिच्या वर्णनाची जी सूक्त आहेत त्याच्यामध्ये तिच्या सौंदर्याचं वर्णन आहे. एखाद्या तरुणीसारखी ती येते आणि तिच्या मागून मग ती सूर्याला घेऊन येते आणि ती आधी सगळ्यांना जागं करायला येते, सगळ्यांना कार्यप्रवृत्त करायला येते. म्हणजे जे आजकालचे लोक बघा, आपले तरुण पिढी कधी उषा त्यांनी पाहिलीच नाही, आपण तरी कधी ना कधीतरी पाहतो. तेव्हा त्या उषेची प्रेरणा जागं होऊन काम करण्याची, तुम्ही कृतिशील व्हा, तुमची कामं करायला सुरुवात करा असं सांगायला उषा येते. आणि उषेपाठोपाठ सूर्य येतो. तसेच अश्विनी कुमारांना सुद्धा उषा घेऊन येते आणि अश्विनी कुमार त्यांच्या वेगवान रथातून पृथ्वीवर येऊन, पृथ्वीवर कुणाला मदतीची गरज आहे, कोण आजारी आहे, कुणाला औषधोपचार हवा आहे हे बघतात आणि हाक घालणाऱ्या सगळ्या भक्तांकडे धावून जातात. त्यामुळे उषा आली की सगळं पुढे सुरू होणार आहे. आणि या उषेचं अतिशय सुंदर युवतीसारखं तिच्या रेशमी मुलायम सुंदर वस्त्राचं वर्णन आहे. पहाटेच्या वेळेला आकाशामध्ये जे आपल्याला रंग दिसतात त्या रंगांचं वर्णन आहे, अगदी अचूक रंगछटांचं वर्णन आहे. आणि मग ही सगळ्यांना जाग करते. म्हणजे काय करते तर जणू काही एखादी सुंदरी आपल्या पतीसाठी आपलं वस्त्र दूर करते आणि आपलं सौंदर्य दाखवते. तशी ही युवा आहे उषा आणि तशी ही युवती आहे. असं मानवीकरण पण उषक कालाचं पहाटेचं झालेलं दिसतं आपल्याला आणि छान आहे. उषक सगळी वाचायला अगदी छान आहे. आणखीन एक आपल्याला स्त्री देवता काही दिसतात वेदांमध्ये, ऋग्वेदामध्ये विशेषतः. त्याच्यामध्ये त्या सुद्धा काही निसर्ग शक्तींचं प्रतीक आहे. उषासारखीच रात्री सुद्धा देवता आहे आणि रात्रीसाठी सुद्धा आपल्याला सूक्त रचलेलं दिसतं. आता ही रात्र आहे ती सगळ्यांना काळोखाचं आवरण घालून अज्ञानात ढकलणारी नाही आहे. ज्या रात्रीचं सूक्त आपल्या पूर्वजांनी गायलं ते असं म्हणतायत की अंधार हा निसर्गाच्या चक्रानुसार येतो, पण हे रात्री देवते
तू नक्षत्र आणि चांदण्या यांच्यामुळे तो आमच्यातला अंधार दूर केलायस आणि हा अंधार संपण्याचं बळ तू आम्हाला दिलंयस, असं रात्रीला प्रार्थना करताना रात्रीच्या सुक्तांमध्ये म्हटलंय. त्याचबरोबर एक अरण्यानी नावाची पण देवता आहे. अरण्यानी म्हणजे खूप मोठं अरण्य, प्रचंड मोठं अरण्य. मग या अरण्यामध्ये प्राणी कसे असतात, कशी कधीतरी माणसं हरवतात, पण अरण्यानीच्या कृपेमुळे ती कशी परत बाहेर येतात, पशु आपापल्या घरी परत येतात अरण्यामध्ये चरायला जाऊन, असं या अरण्यानी देवतेचं सुद्धा ऋग्वेदामध्ये त्याची पण सूक्त आपल्याला दिसतात. तेव्हा अशा म्हणजे निसर्गातल्या शक्तींची आपल्याला सूक्त दिसतात. आणि त्यातलं सगळ्यात सर्वोच्च उदाहरण आहे ते सरस्वतीचं. सरस्वती ही मूळ नदी आहे खरं म्हणजे. सरस म्हणजे पाणी आणि सरस्वती म्हणजे पाण्याने भरलेली. परंतु हीच सरस्वती ऋग्वेदातच उत्क्रांत होत 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 आज जिचं आपण स्तवन करतोय, नवरात्र करतोय आणि आपण सगळे सारस्वत आहोत, सरस्वतीचे उपासक आहोत म्हणतोय, त्या सरस्वती देवतेमध्ये प्रचलित झालेली दिसते. आणि मग सरस्वतीच्या स्तवनाची जी सूक्त आहेत त्याच्यामध्ये ती बुद्धीला चालना देणारी असं तिचं अतिशय हृदयंगम सरस्वतीचं वर्णन आहे. आम्ही सोमय्यामध्ये आमची जी एक प्रार्थना होती त्याच्यात एक सरस्वतीच्या सूक्तातली ओळ होती, ओम प्रणो देवी सरस्वती वाजेभिः वाजिनीवती धीनाम अवित्रवतु चोदयत्री सुनृतानाम यज्ञम दधे सरस्वती. म्हणजे काय काय करते सरस्वती, ती नुसती आता नदी राहिलीच नाही, ती देवता झाली. आणि ती काय काय करते तर तुला आम्ही नमस्कार करतो प्रणोदेवी सरस्वती. आणि मग धीनाम अवित्रवत, ती धीनाम बुद्धी, धी एकवचनी नाही आहे शब्द बघा, धीनाम अनेक प्रकारच्या बुद्धी आहेत. त्याचं पुढे आपल्याला उपनिषदामध्ये बुद्धीच्या अनेक पैलूंचे एक वर्णन 14 पैलू सांगितलेले आपल्याला दिसतात. तो आत्ता आपला विषय नाही, पण म्हणून अनेक प्रकारची बुद्धी आहे. म्हणजे धृती, स्मृती, मेधा असे बरीच त्याची नावं आहेत. त्या सगळ्या बुद्धींचं अवित्री ती रक्षण करणारी आहे आणि ती अवतू आमचं संरक्षण करो असं म्हटलंय. आणि एवढंच नाही तर ती बुद्धीचं रक्षण करून काय करते तर सुनृतानाम चोदयित्री. सुनृत म्हणजे सुतराम ऋतम, म्हणजे जे अत्यंत ऋत, अत्यंत पवित्र, अत्यंत पुण्याचं आहे, सत्याचं आहे, अशा सुनृताला ती प्रेरणा देते चोदयित्री. सुनृता साधारणपणे वाकशी जोडलं असतं, वाणीशी जोडलेलं असतं की सुनृता वाक. वाणी कशी तर सुतराम उन्नयती आणि ऋताधिष्ठित, अतिशय संतुष्ट करणारी आणि तरी सत्याधिष्ठित, अशा वाणीला ती प्रेरणा देते. अशा आमच्या वाणीला आणि पुण्यकर्मांना त्यातून प्रेरणा देते आणि यज्ञांचं ती धारण करते, यज्ञ आमच्या ठिकाणी ठेवते. आता कालांतराने हे सगळे यज्ञ बदलत बदलत आज आपण ज्या प्रकारचे यज्ञ करतो ते आणि वेदातले यज्ञात खूप फरक झाला. कारण आपला इतिहासच मुळे हजारो वर्षांचा आहे आणि हजारो वर्ष एकच काही गोष्ट तशीच साठवून राहिली तर तिचं डबकं होतंय. आपल्या पूर्वजांना माहिती होतं ती सतत प्रवाह तिचा चालू राहिला पाहिजे. त्यामुळे सरस्वतीची पण उत्तम सूक्त आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतात. या सगळ्या स्त्री देवता झाल्या, निसर्गाच्या शक्ती झाल्या. काही एक वर करणी मनुष्य नसणाऱ्यांचा पण उल्लेख वेदांमध्ये खूप गौरवांनी केलाय. म्हणजे निसर्ग शक्ती पण नाही, मनुष्येतर. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं वेदातलं सूक्त आहे ते म्हणजे सरमापणी संवाद सूक्त. आपण नाव ऐकलं असेल कधीतरी की पणी हे जे लोक होते ते व्यापारी होते. आधुनिक संशोधक म्हणतात जे फिनिशियन लोक आहेत ते म्हणजे पणी. व्यापार उदीम हा त्यांचा धंदा होता, पण ते लबाड लोक होते. म्हणजे आता व्यापार करणारे म्हटल्यावर काही किमान लबाडी आलीच त्यात, पण ते खूपच लबाड लोक होते. आणि ते देव किंवा इथले जे ज्यांना आपण आर्य म्हणू त्यांच्या विरोधात होते. तर त्यांनी एकदा इंद्राच्या गायी पळवल्या. मोठं आख्यान छान आहे सरमेचं ते. आणि इंद्राच्या गायी पळवल्या एका मोठ्या खूप ओलांडायला कठीण नदीवरून ते पलीकडे घेऊन गेले. त्या व्यापारी होते, खूप दूर दूर प्रवास करायचे, त्यामुळे नद्या बिद्या ओलांडायचं त्यांना काही फारसं नव्हतं.
खूप साऱ्या गायी घेऊन ते गेले आणि एका पर्वताच्या गुहेमध्ये त्यांनी त्या दडवल्या आणि गुहेचं तोंड बंद करून टाकलं. इकडे आता इंद्राच्या गायी नाहीशा झाल्या, मग त्या शोधायचं काम आलं. मग त्यावेळेला इंद्राने आपली दूती सरमा म्हणून आहे तिला पाठवलं. मग ही सरमा आहे ती देवशुनी असं म्हटलंय. आता शुनी म्हणजे श्वानवंशीय, पण वस्तुतः ती जे पुढे काही करते त्याच्यावरून ती श्वानवंशीय म्हणजे कुत्र्यांच्या जातीतली. तर ती इंद्राची इमानदार पुत्री आहे का त्या प्रकारे कौशल्य अंगी असणारी, म्हणजे तीव्र घ्राणेंद्रिय, दिशांचं उत्तम ज्ञान. बघा म्हणजे आज सुद्धा साध्या रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना सुद्धा दिशांचं जागेचं ज्ञान किती पक्कं असतं. आपला एरिया सोडून ते दुसरीकडे जात नाहीत, लांब गेले कुठेतरी परत येतात आणि त्यात सुद्धा भटके असले तरी त्यांना खाऊ घालणारे अशी ते एकनिष्ठ असतात. असे गुण असणारी ती इंद्राची दूती आहे. तिला शुनी म्हटलंय, ही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. पण ती गायींचा शोध घेत घेत निघाली आणि सगळ्या तो नदी पार करून त्या गायींचा मागोवा घेत घेत पणींनी जिथे ती लपून ठेवल्या होत्या गायी तिथे येऊन पोचली. आता तिथे येऊन पोचल्यानंतर अर्थात गायी जरी गुहेत बंद असल्या तरी त्या हंबरत होत्या. त्यांचा गुणधर्म आहे ना गायींचा हंबरणं. तिने तो गायींचा आवाज बरोबर ओळखला. म्हणजे ती किती उत्तम सैनिक आहे किंवा हेर आहे असं आपण बघू शकतो. आता ते पणी तिला म्हणाले की बाई ग, तू इतक्या लांब कशासाठी आलीस आणि आलीसच कशी इतक्या लांब, तू नदी एवढी वाटेतली ओलांडून कशी आलीस? ती म्हणाली काही नाही, मी ज्या वेळेला नदी ओलांडायला झेप घेतली तेव्हा माझ्या झेपेला घाबरून नदीने मला वाट करून दिली आणि मी आले इकडे आणि मला देवानी नेमून दिलेलं काम आहे ते मी करणार आहे. मग ते म्हणाले की तू आम्हाला बहिणीसारखी आहेस. हां, किती गोड गोड खूप बोलले. तुला आम्ही या गायींचं दूध देऊ, लोणी देऊ, सगळं मध देऊ त्याच्या जोडीला. एवढंच. मग ती म्हणाली नाही नाही, मी ह्याला काही बधणार नाही. तुम्हाला इंद्राचा पराक्रम माहिती नाही आहे, तो आला की तुम्हाला चुटकीत तुमचा धुव्वा उडवे. तरी देखील पणींनी सोडलं नाही तिला. ते म्हणाले की तू आमची भगिनी समजून आम्ही तुला या गायींमधला वाटा देतो. इंद्र काय देणार तुला? वाटा घे गायींचा आणि छानपैकी जाऊन सांग गायी बी तिकडे काही नाही आहे. पण सरमेने काही तसं केलं नाही आणि इंद्राला येऊन तिने वार्ता दिली आणि गायींची त्या सुटका झाली. पुराणांमध्ये मग या कथेमध्ये देवांनी आधी गरुडाला पाठवलं, गृध्राला पाठवलं आणि तो भुलला पणींच्या प्रलोभनानं आणि त्यांनी ते दही दूध मध खाल्लं आणि जाऊन येऊन सांगितलं की गायी नाही आहेत तिकडे काही. त्याच्या तोंडाला लागलेला मध पाहून दही पाहून देवानी मग त्याला शाप दिला की पुढे तुझे वंशज गिधाड होतील. असं नंतर त्या कथेला जोड आहे. पण ऋग्वेदामध्ये हा अंश नाही आहे. ऋग्वेदामध्ये फक्त देवशुनी, सरमा आणि पणी यांचा उल्लेख आहे. ती इंद्राची दूती आहे. म्हणजे म्हटलं तर ती प्राणी आहे, मनुष्य नाही आहे. पण तिची नीतिमत्ता माणसापेक्षा अधिक उच्चतर आहे. अधिक उच्च दर्जाची नीतिमत्ता, स्वामिनिष्ठा आणि माग काढण्याचं म्हणजे हेराचं जे कौशल्य आहे ते तिच्या ठिकाणी आहे. तेव्हा त्या काळच्या स्त्रियांमध्ये कोणती कोणती कौशल्य होती? आता ही जर नावाने शुनी पण खरंच जर स्त्री असेल तर मग आपल्याला विचार करायला पाहिजे की स्त्रियांचं कौशल्य काय काय होतं त्या काळच्या वेदकालीन स्त्रियांचं. ह्या सगळ्या अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आपल्यासमोर येणाऱ्या या देवता, निसर्गशक्ती अशा आहेत. आता त्याच्या जोडीने आपल्याला वेदामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या स्त्री ऋषिका भेटतात, ज्यांनी स्वतः सूक्त रचली आहे, त्यांचा पण आपल्याला ऋग्वेदकालीन स्त्री जीवनाचा विचार करताना त्यांच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. त्यातली आपल्या ओळखीची आहे ती म्हणजे लोपामुद्रा. यातल्या बऱ्याचशा ऋषिका म्हणतात त्यांना, ज्या सूक्त लिहितात त्या ऋषिका असतात. म्हणजे लिहितात म्हणजे मंत्रद्रष्टा. अर्थातच ऋग्वेद कोणी लिहिला नाही, त्यांना तो दिसला. तर त्या ज्या ऋषिका आहेत त्यात लोपामुद्रा आपल्याला दिसते. आपल्याला माहिती आहे की लोपामुद्रा ही अगस्त्यांची पत्नी आहे, अगस्त्य ऋषींची पत्नी आहे. आणि अगस्त्यांनी म्हणजे स्वतः
ब्रह्मदेवांना सांगून तिची निर्मिती केली. तिच्या नावाचा अर्थ पुढे पुराणांमध्ये असा सांगितला जातो की प्रत्येक ठिकाणचं जे जे सौंदर्य होतं त्यातला एक 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 अंश घेऊन लोपामुद्रेची निर्मिती झाली. त्यामुळे त्या त्या प्राण्यांची ती ती मुद्रा, त्यांचे जे मोनोपॉली होती ना त्या त्या सुंदर गोष्टींची, ती नष्ट झाली. कारण लोपामुद्रेत ते सगळं आलंच. त्यांची मुद्रा लोपली म्हणून ती लोपामुद्रा असं काही तिच्या नावाचं स्पष्टीकरण दिलं जातं. आता ही अतिशय सुंदर अशी लोपामुद्रा अगस्त्यांनी प्रजापतींकडेच ठेवायला दिली. त्यांनी ती वाढवून मोठी झाल्यावर मग त्यांना चिंता वाटली की हिचं आता लग्न कुणाशी करावं. तेव्हा अगस्त्य म्हणाले, काळजी करू नका, मीच करीन हिच्याशी लग्न. म्हणजे त्यांनीच तिची निर्मिती केली होती, पण अगस्त्यांनी लोपामुद्रेशी लग्न केलं असं ऋग्वेद आपल्याला सांगतो. आता अगस्त्य मुनी अत्यंत उत्कृष्ट तपस्वी होते आणि लग्न झाल्यापासून ते कायम ब्रह्मचर्याश्रमात ध्यानधारणा तपस्येतच मग्न राहिले. आणि लोपामुद्राला पण त्या गोष्टींची आवड होती, त्यामुळे लोपामुद्रा पण त्यामध्ये घडून गेली. ब्रह्मचिंतनामध्ये, यज्ञयागांमध्ये पूर्णपणे घडून गेली लोपामुद्रा. पण असं करता करता वर्ष सरत गेली आणि तिला वार्धक्याची चाहूल, प्रौढत्वाची चाहूल लागायला लागली. तेव्हा लोपामुद्रा आणि अगस्त्य यांचा संवाद ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात येतो. ती अगस्त्यांना म्हणाली की पतिदेव, आता माझं वय निघून चाललं, तेव्हा आपल्याला संतती होण्याची गरज आहे. तेव्हा संततीची तिने आपल्या पतीकडे मागणी केली. आणि हे ब्रह्मचर्य वगैरे तुम्ही म्हणताय, मी पण ते पाळलं, मला पण ते मान्य आहे. पण पूर्वीचे तपस्वी ऋषीमुनी जरी ब्रह्मचर्यात होते तरी त्यांनी अपत्य जन्मापुरता प्रेमाचा उपभोग घेतला आणि त्यामुळे त्यांच्या तपस्येमध्ये बिलकुल बाधा आली नाही. तर हे लक्षात घ्या पूर्वीची उदाहरणं. आणि मग ह्याप्रमाणे अगस्त्य म्हणाले की माझ्याही मनात आता कामभावना उत्पन्न झाली. किती खुला संवाद आहे बघा. म्हणजे हे मला त्यातल्या जीवनाची निरामयता वाटते की आता आपण ब्रह्मचर्य थांबवून अपत्यासाठी एकत्र येऊया असं ती म्हणते. आणि हे अगस्त्य म्हणतात की आता माझ्याही मनात असं वाटतंय की कामभावना आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऋग्वेदातल्या त्या सूक्तामध्ये त्यांचा एक शिष्य पण ते ऐकतोय. शिष्याची पण एक रुचा आहे आणि तो म्हणतो, हे मी काय ऐकलं, आता मला पाप लागणार. म्हणजे बघा नैतिकतेचे आदर्श काय होते त्यावेळेला. आता आपण सिरियल बघतो, त्याच्यात सगळे जण दारामागे उभं राहून दुसऱ्याबद्दल सारखं ऐकतच असतात काही ना काहीतरी. असं करायचं नाही, हे पाप आहे, हे ते शिष्याला माहिती आहे. पण त्यानंतर अगस्त्य आणि लोपामुद्रा यांनी हे केलं, प्रेम केलं. आणि मग त्यांना ब्रह्मदेवा म्हणजे एका त्यातल्या कथेनुसार ती विदर्भ राजाच्या घरी वाढली आणि विदर्भाची राजकन्या होती असा पण उल्लेख आहे. ती वैभवात वाढली होती, पण इतकी वर्ष तिने ब्रह्मचर्यात संन्यस्त वृत्तीने कसलाही संग्रह न करता घालवली होती. आणि आता अपत्य होणार म्हटल्यावर तिला संपत्ती हवी हे लक्षात आलं. म्हणजे भुळसटपणा नव्हता तिच्या ठिकाणी की आता मूल वाढवायचं म्हणजे आपल्याला साधन सामुग्री पाहिजे, संपत्ती पाहिजे. मग ती अगस्त्यांना म्हणाली की आता आपल्याला संपत्ती हवी, मी अशा गरिबीत मूल वाढवणार नाही असं ती म्हणाली. म्हणजे स्पष्टपणे तिने सांगितलं. मग पुढे आपल्याला कथेत असं सांगतात, ते ऋग्वेदाच्या सूक्तात नाही आहे, नंतरच्या वाङ्मयात आहे की अगस्त्यांनी मग इल्वल नावाच्या असुराचा वध, अगस्त्यांनी खूप पराक्रम केले, त्यात इल्वल नावाच्या असुराचा वध करून त्याची संपत्ती आणून लोपामुद्रेला दिली. ती म्हणाली, ठीक आहे हा राक्षसाचा वध वगैरे, पण खनित्रही खनमानः, आता आपण जमीन खणून शेती करूया. ही आत्ता संपत्ती तुम्ही आणून दिली आहे, पण मला कायमची स्वतःची शेतीतून येणारी संपत्ती हवी आहे असं ती पतीला म्हणाली. आणि त्याप्रमाणे मग तिने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवायला शेतीचा मार्ग, ह्या सगळ्या ध्यानधारणा तपश्चर्येच्या जोडीला शेती पण तिने करायला आपल्या पतीला लावली. आणि मग संपत्ती, तिला अपत्य संगोपना इतकी संपत्ती प्राप्त झाली असं ह्या लोपामुद्रेच्या सूक्तामध्येच आहे. त्याच्या पुढे कथा मग रामायणामध्ये वगैरे लोपामुद्रा अगस्त्य यांच्या येतील,
त्या निराळ्या, त्यांचा आपला आत्ता तो विषय नाही. आपला विषय आत्ता आहे तो फक्त आत्ता आपला विषय आहे तो फक्त ऋग्वेदातली लोपामुद्रा आपल्याला कशी दिसते असा आहे. आणि मग तिला दृढस्यू किंवा इद्मवाह या नावाचा पुत्र झाला असं आपल्याला ऋग्वेदातच सांगितलंय. मग आणखीन एक स्त्री आपल्या समोर येते जिने स्वतः सूक्त रचलंय. 2 सूक्त रचली आहेत तिने. तिचं नाव आहे घोषा. आणि घोषा नावाची ही जी स्त्री आहे तिने आपल्याला अश्विनी कुमारांसाठी सूक्त रचली, कारण तिला कुठला तरी कुष्ठरोग सदृश रोग झाला होता. आणि त्यामुळे ती खूप वर्ष वडिलांच्या घरीच होती. तिला वार्धक्य प्राप्त व्हायची वेळ आली. त्यावेळेला मग तिने अशी प्रार्थना केली अश्विनी कुमारांना की तुम्ही माझा हा रोग दुरुस्त करा आणि मला पती मिळवून द्या. तिचा पती होता पण तो तिला टाकून गेला होता. म्हणजे हे पण उदाहरण दिसतं आपल्याला, पत्नीला सोडून दिलं. घटस्फोट घेतल्याचं उदाहरण नाही आहे. पत्नीला सोडून पत्नीपासून दूर झाल्याचं उदाहरण मात्र आहे. विवाह विच्छेद ऋग्वेदात नाही. तसं त्याला माझ्याकडे परत येऊ दे अशी तिने विनंती केल्यावर अश्विनी कुमारांनी तिला पुन्हा तिचा रोग बरा केला आणि तिला पतीबरोबर भेट घडवून आणली तिची. हे आपल्याला त्या घोषाच्या सूक्तामध्ये वाचायला मिळेल. ह्या सगळ्यामधून आता लोपामुद्रा काय, घोषा काय, त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की त्यांना आपल्याला आयुष्यात काय हवं हे नक्की माहिती आहे. की आपल्याला संतती हवी आहे आणि ती संतती सांभाळण्यासाठी आपल्याला आधी संततीसाठी पतीचा सहवास समागम आवश्यक आहे. आणि मग त्याच्या पुढे जाऊन त्यासाठी लागणारे आजच्या भाषेत रिसोर्सेस आपल्याकडे असले पाहिजेत. ह्या सगळ्यांची त्यांना स्पष्ट जाणीव आहे. त्या म्हणजे एकदम अडाणी, काही त्यांना माहिती नाही अशातला आपल्याला प्रकार दिसत नाही. आता आणखी एक आपल्याला स्त्री अशी दिसते की जिला पण अशा प्रकारचं व्यंग होतं. आणि मग ह्या व्यंगामुळे असं झालं तिला की तिला म्हणजे तिच्या अंगावर आवश्यक जी जागा असते तिथे केस नव्हते. आपल्या ज्या गुप्तेंद्रियांवर केस असतात ते असले की वयात आल्याचं लक्षण असतं, तसे तिला केस नव्हते. तिचं नाव आहे अपाला. तिचं सूक्त 10व्या मंडलात 80वर तिचं सूक्त आहे. तिने इंद्राची प्रार्थना केली. तिने अश्विनी कुमारांची नाही आहे प्रार्थना केली, तिने इंद्राची प्रार्थना केली. आणि ही किती वेगळी आहे बघा. मुलगी म्हणा, तरुणी म्हणा, इतकी वेगळी आहे की ती एकदा स्नानासाठी जलाशयाकडे निघाली. आणि स्नानासाठी जाताना असं झालं की वाटेत तिला सोमवल्ली सापडली. सोमवल्ली मिळाल्यावर, सोम ही इंद्राला सर्वात प्रिय असं हवीर द्रव्य आहे. इंद्राला प्रसन्न करायचं म्हणजे त्याला सोमरस द्यायचा. हे ऋग्वेदभर आपल्याला दिसतं. तर ही तिला सोमवल्ली मिळाल्यावर तिने ती आपल्याबरोबर घेतली. पण सोमवल्ली वाटून 2 दगडामध्ये, म्हणजे पाटा वरवंटासारखं, त्याला ग्रावा म्हणतात, त्यांच्यासाठी सुद्धा सूक्त आहे ऋग्वेदात. त्या 2 ग्रावांमध्ये, 2 दगडामध्ये वाटून त्याचा रस काढायचा. तो कसा काढायचा याचं खूपच वर्णन आपल्याला ऋग्वेदामध्ये 9व्या मंडलामध्ये सगळं आपल्याला दिसतं. पण तिच्याजवळ ते काही नव्हतं, तर तिने दातांनी चावली ती आणि तोंडाने चावून चावून सोमरस सिद्ध केला. म्हणजे शबरीच्या कथेचा उगम बघा कुठे आहे. इंद्रासाठी तिच्या मनात असा विचार नाही आला की हा सोमरस उष्टा वाटेल का इंद्राला. आपण तोंडातून काढला. यज्ञ पुढे विकसित झाला तेव्हा तो सोमरस कसा काढायचा, कुठल्या पात्रात साठवायचा, कशाने गाळायचा, कशाने ढवळायचा, पहिल्या म्हणजे जो सवनातून येईल, म्हणजे हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर पहिल्या धारेचा सोमरस, किंवा आपण नारळाचं दूध काढतो ते पहिल्यांदा काढतो मग पाणी घालून काढतो, तसं हळूहळू सौम्य होत गेलेला तो सोमरस कोणत्या पात्रात साठवायचा, ते पात्र कुठे ठेवायचं, इतके नियम आपल्याला ब्राह्मण ग्रंथात दिसतील.
त्याचा तिला काही त्यातलं तिला काही जमण्यासारखं नव्हतं. त्यामुळे तिने चावून चावून सोमरस काढला. पण या म्हणाल्या तसं स्त्रियांना यज्ञकर्म करण्याचा अधिकार होता का? त्याचं उत्तर आपल्याला अपालाच्या गोष्टीमध्ये मिळतं की यज्ञ कसा करायचा हे तिला माहिती होतं. ती असं म्हणत नाही आहे की मी पुरोहितांना बोलवून आणते आणि मग यज्ञ करते, इंद्राला बोलावते. तिने ते सोमरस स्वतः चावून चावून सोमरस काढला, तो जमवला, एकत्रित केला आणि त्याच्या पुढे जाऊन ती असं म्हणते की धानावती म्हणजे तिने ती सातू भाजलेले जे यज्ञात आहुती द्यायला लागतात ते जमवले, अपूप म्हणजे पुरोडाश बनवत असत ते बनवले आणि मग हा सोमरस असा तिने एकटीच्या हिमतीवर यज्ञासाठी तो यज्ञ केला. तिने कुणालाही बोलवल्याचा त्याच्यामध्ये उल्लेख नाही. तिने एकटीने हे सगळं केलं आणि त्याच्या जोडीला उक्त नावाचे जे वेदमंत्र असतात तेही तिने म्हटले. ते खास वेदमंत्र आहे. ते शिकवल्याशिवाय काही कुणाला येणार नाही. तेव्हा तो पुस्तकं पण नव्हती, कुणीतरी शिकवल्याशिवाय येणारच नव्हतं हे काही. हे सगळं तिने प्राप्त केलं आणि यज्ञ केला. आणि मग इंद्र तिला साहजिकच प्रसन्न झाला, कारण सोम म्हटलं की इंद्र प्रसन्न होणार अशी वैदिकांची धारणा आहे. त्याप्रमाणे इंद्र तिला प्रसन्न झाला आणि मग प्रसन्न झाल्यावर तिने काय मागितलं ते पण खूप म्हणजे एकदम वेगळं आहे. ती म्हणाली की माझ्या पित्याचं शेत नापीक आहे, त्याच्या टकलावर केस नाही आहेत आणि माझ्या गुप्तांगावर केस नाही आहेत. तेव्हा हे इंद्रा, आणि तिला पण काही एक रोग होताच, तर हे इंद्रा हे सगळं तू आम्हाला दुरुस्त करून दे. हे सगळं मला शेत माझं सुपीक होऊ दे, वडिलांच्या डोक्यावर केस येऊ दे. आणि इंद्राच्या रथाला त्यांनी असं म्हटलंय त्याच सुक्तामध्ये की 3 छिद्र आहेत. त्या 3 छिद्रामधून इंद्राने तिला तासून काढलं आणि तिचा जो काही अंगावरचा रोग होता काही कारणाने ते सगळा त्यांनी दुरुस्त केला. खरं म्हणजे रोग निवारण हे अश्विनी कुमारांचं काम आहे. पण ह्या सुक्तामध्ये अपालाच्या भक्तीने प्रसन्न होऊन, तिच्या निष्ठेने प्रसन्न होऊन इंद्राने ते काम केलेलं आपल्याला दिसतं. आणि अपाला याचा पुरावा आहे की यज्ञ तिला करता येत होता, त्यासाठीची सगळी सामग्री ती जमा करू शकत होती. ह्या दृष्टीने ही जी सगळी सूक्त, एक एक सूक्त आहे, सूक्तात सगळे तपशील नसतात. ती म्हणते धानावत, अपूप, उक्त, म्हणजे मग आपल्याला समजलं पाहिजे की हे सगळं तिने इंद्राला दिलं. तेव्हा सूक्तही खरं म्हणजे संक्षिप्तच आहे, खूप मोठी मोठी आहेत असं काही नाही आहे. ह्या सगळ्या लौकिक स्त्रियांची सूक्त आहेत. त्याच्या जोडीला अश्विनी कुमारांच्या स्तुतीमध्ये विश्पला नावाच्या एका स्त्रीचा उल्लेख येतो. यातल्या काही गोष्टी आपल्याला नेटवर वगैरे उपलब्ध आहेत. किंवा प्राचीन भारतात काय काय वैदिक प्रगती होती हे सांगताना विश्पलेचा नेहमी उल्लेख येतो. काय होतं या विश्पलेचं वैशिष्ट्य? तर ती खेल नावाच्या राजाची पत्नी होती आणि खेल राजाचं एकदा त्याच्या शत्रूंबरोबर युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये खेल राजाचं सैन्य जेव्हा पराभूत व्हायला लागलं त्यावेळेला विश्पला पुढे सरसावली. तिने त्या युद्धात उडी घेतली आणि खूप पराक्रम गाजवला, खूपच पराक्रम तिने गाजवला. पण या युद्धामध्ये ती जायबंदी झाली आणि महाभारतातल्या युद्धासारखंच अंधार पडल्यावर युद्ध थांबलं. त्याप्रमाणे विश्पला शिबिरात परत आली आणि मग अश्विनी कुमारांनी येऊन एका रात्रीत तिच्या पायाच्या जखमा बऱ्या केल्या आणि तिच्या तुटलेल्या पायाच्या जागी लोखंडाचा पाय बसवला आणि दुसऱ्या दिवशी ती हिंडती फिरती होऊन युद्धात परत दाखल झाली. असा तिचा 2-3 वेळेला विश्पलाचं सूक्त नाही आहे, पण अश्विनी कुमारांची जी स्तुती सूक्त आहेत त्याच्यात उल्लेख आहे. म्हणजे विश्पला लढवई होती, म्हणजे त्या वेदकालीन स्त्रिया या युद्धात भाग घेणाऱ्या होत्या, हिरिरीने लढणाऱ्या, आपल्या पतीसाठी राजासाठी लढणाऱ्या. अशीच एक आणखीन योद्धा स्त्री आपल्याला ऋग्वेदात सापडते. तिचं नाव मुद्गलानी. तिने पण अशाच प्रकारे बाणांचा वर्षाव करून शत्रूला बेजार करून टाकलं असा उल्लेख आपल्याला सापडतो. आणि मुद्गलांची म्हणून ती मुद्गलानी असा तिचा उल्लेख आहे.
तेव्हा लढवय्या स्त्रिया पण आपल्याला दिसतात. आणि त्याच जोडीला सर्व यज्ञयागाची माहिती असलेल्या अशा स्त्रिया या सूक्तदृष्ट्या म्हणून, ऋग्वेदातल्या सूक्तांच्या कर्त्या म्हणून आपल्यासमोर ठळकपणे येताना दिसतात. किती त्यांचं जिवंत रसरशीत असं वर्णन, इतकी 2 ओळींची ऋचा असते. त्यात सगळे शब्द काही अगदी उलगडा नसतो, खाली सायणांचं भाष्य असतं. ते भाष्य वाचूनच मग आपल्याला ते लक्षात काही गोष्टी समजतात, सगळ्या गोष्टी कळत नाहीत. पण त्या काळच्या स्त्रियांमध्ये अनेक ह्या अश्विनी कुमारांच्या सूक्तात असे तपशील मिळतात की वध्रीमती नावाच्या एका स्त्रीचा उल्लेख येतो की जिला अपत्य नव्हतं. आता अपत्याच्या इच्छेने स्त्रीने काही करणं हे आधी पण आपण उदाहरणं बघितली. यात वेगळे पण काय आहे वध्रीमतीमध्ये, तर तिच्या पतीमध्ये काहीतरी दोष होता म्हणून तिला मूल होत नव्हतं. आता आज सुद्धा किती कमी प्रमाणात ही गोष्ट स्वीकारली जाते की ज्या स्त्रीला मूल होत नाही तिच्या पतीमध्ये काही दोष असू शकेल. आता थोडं लोक टेस्ट वगैरे करायला तयार झाले. पूर्वीच्या काळी नाहीच, तो अजून दुसरं लग्न करेल, तिसरं लग्न करेल, दत्तक घेईल, पण मूल नसण्याचा ठपका कायम हा स्त्रीवरच येणार. पण या वध्रीमतीच्या सांगितलं अश्विनी कुमारांना की माझ्या पतीतला दोष दूर कर. म्हणजे तिलाही माहिती आहे, तिच्या पतीने ते मान्य केलंय आणि अश्विनी कुमारांनी तो दोष दूर करून त्याला पुन्हा प्राप्त करून दिलंय, म्हणजे त्याचं पौरुष प्राप्त करून दिलं आणि तिला अपत्य झालं. असे असंख्य तपशील आपल्याला वेदाच्या सूक्तांमध्ये स्त्रियांबद्दल सापडतात. याच अश्विनी कुमारांनी विमद नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्या ठिकाणी पण असंच पौरुष दिसत नव्हतं म्हणून त्याला पत्नी मिळत नव्हती. अश्विनी कुमारांनी त्याला पण पत्नी मिळवून दिली. म्हणजे दाम्पत्य जीवनामध्ये स्त्री पुरुष या दोघांच्या ज्या भूमिका आहेत आणि अपत्य जन्मासाठी या दोघांनी उत्तम फिट असणं कसं आवश्यक आहे हे ऋग्वेद काळी आपल्या पूर्वजांना मान्य होतं. स्त्रियांनाही ते माहिती होतं. फक्त पुरुषांना माहीत असून काय उपयोग, स्त्रियांना पण ते माहिती असलं पाहिजे. हा ज्या स्त्रियांचा प्रत्यक्ष उल्लेख आहे तशीच इंद्राणी पण आहे. इंद्राची पत्नी इंद्राणी, मुद्गलानीला सुद्धा इंद्रसेना असं पण दुसरं नाव दिलेलं आहे तिचं. पण इंद्राणी जी इंद्राची पत्नी आहे ती तर अतिशय आक्रमकपणे आपल्या समोर पुढे येते. आणि इंद्र आता आपल्याला माहिती आहे देवांचा राजा आहे, त्यामुळे तिला असंख्य सवती असणं शक्य आहे. ती म्हणते माझ्या सगळ्या सवतींमध्ये मी सर्वश्रेष्ठ आहे. हा तिला एकदम आत्मविश्वास आहे, कोणी माझ्यासमोर टिकू शकत नाही असं ती अतिशय अभिमानाने आणि गर्वाने सांगते. इंद्राला पण ती ठणकावून सांगते इंद्रवृषाकपी सूक्तामध्ये, काय चाललंय तुझं असं म्हणून. आणि असं म्हणून इंद्राला पण ठणकावण्याचं, सांगण्याचं, कानउघाडणी करण्याचं धाडस इंद्राणीने आपल्याला दाखवलेलं दिसतं. शचीचं पण असंच सूक्त आहे. अशी काही जी स्त्री ऋषिकांची सूक्त आहेत त्यातून आपल्याला दिसणारं स्त्री जीवन हे अशा प्रकारचं आहे. आता दुसरा एक पुढचा मुद्दा असा येतो की ह्या स्त्रियांनी रचलेली सूक्त किंवा ज्यांची नावं आहेत अशा स्त्रियांच्या पलीकडे स्त्री जीवनाचे तपशील आपल्याला काही मिळतात का? वेदकालीन स्त्रियांचं जीवन कसं होतं, काय होतं? त्याच्यामध्ये आपल्याला एक असं दिसतं की पुरुषाच्या व्यसनाचा दुष्परिणाम स्त्रियांना खूप भोगावा त्याही वेळी लागत होता. अक्षसूक्त या नावाचं एक प्रसिद्ध सूक्त आहे ऋग्वेदामध्ये, जुगाऱ्याचा सूक्त आहे. तो फाशांना उद्देशून म्हणतोय की तुम्ही मला आकर्षित करू नका, ओढू नका. बरंच म्हणजे मोठं सूक्त आहे आणि छान सूक्त आहे ते. अनेक ठिकाणी आपल्याला भाषांतरात ते वाचायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणतोय की अहो काय सांगायचं, माझं व्यवस्थित खातं पितं सुखी समाधानी घर होतो, पण आता पत्नी काही माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. आणि एवढंच नव्हे तर माझ्यासारख्या या जुगाऱ्याच्या बायकोकडे लोक वाईट नजरेने आणि बघतात, ते पण तिला सहन करावं लागतं. सगळं त्यांनी त्याचं स्वतःच्या घरातलं वर्णन दिलंय
की माझी सासू मला काही किंमत देत नाही, आई वडील म्हणतात माझं कर्ज मागायला राजपुरुष आले की आई वडील म्हणतात याला बांधून घेऊन जा, आम्ही याला ओळखत नाही, असं म्हणून सुद्धा माझी पावलं मी सकाळी छान कपडे करून बाहेर पडतो आणि संध्याकाळी माझी पावलं आपोआप ज्यूत सभेकडे वळतात, असं तो सांगतो. यामध्ये त्याच्या पत्नीच्या हालापेष्टांचं अगदी करुण असं वर्णन, आणि तो स्वतःच करतोय, जुगारीत करतोय, दुसऱ्या कोणी नाही, तो स्वतःच जुगारीच आपलं वर्णन करतोय. तेव्हा अशा प्रकारे स्त्रियांच्या आयुष्यात काय काय होतं. आणखी एक गोष्ट आहे की स्त्रिया अनेक प्रकारचे उद्योग करत होत्या. असं आपल्याला दिसतं की वस्त्र विणणं हे काम मुख्यत्वे स्त्रियांचं होतं, पण त्याचबरोबर त्यावेळेला यज्ञासाठी, घरात वापरासाठी धान्य कांडणं हे पण एक खूप मोठं काम होतं. आणि आता एकाच घरात वेगळे वेगळे व्यवसाय करणारे लोक कसे राहत असतात याचं उदाहरण असलेलं पण शिशु नावाच्या ऋषीने लिहिलेलं सूक्त आहे. ते पण खूप ठिकाणी त्याचं अवतरण दिलं जातं, उद्धरण दिलं जातं. तो म्हणतो कारुहु अहम. कारू म्हणजे स्तोत्र करता, सूक्त करता. मी सूक्त करतो. तत्तो भीषक, तत्तो म्हणजे तात. माझे वडील भीषक वैद्य आहेत. आणि उपल प्रक्षिणी नना म्हणजे माझी आई ही उखळांनी धान्य कांडून द्यायचा व्यवसाय, उद्योग चरितार्थासाठी करते, घरासाठी आणि दुसऱ्यांसाठी. असे आम्ही अनेक मार्गांनी पैसा मिळवण्यासाठी धावतोय, असं त्यांनी वर्णन केलं. तेव्हा स्त्रियांना अशा प्रकारे पण अर्थार्जन करायची परवानगी होती, असं आपल्याला ऋग्वेदामधल्या या सूक्तातल्या उल्लेखावरून दिसतं. आणखीन एक काही असेच बारीक बारीक आपल्याला मुद्दे दिसतात की ज्याच्यामध्ये ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये एका औषधीची स्तुती आहे. स्त्री जीवनाचा हा पैलू आहे. औषधी म्हणजे वनस्पती. त्या वनस्पतीला एक स्त्री वंदन करते आहे आणि म्हणते आहे की माझ्या सवतींना माझ्या आयुष्यातून दूर कर. जी औषधींना वंदन करणारी स्त्री आहे ती माझ्या सवतींना माझ्या आयुष्यातून दूर कर आणि पती मे केवलम कुरु. पती केवळ माझ्याशीच अनुरक्त असेल असं तू कर. आणि त्यासाठी ती काय कर, ऋग्वेदामध्ये खरे असे अभिचार मंत्र किंवा यातुधनाचे मंत्र नाही आहे, पण हा एक अपवाद आहे. ती असं म्हणते त्याकरता मी माझ्या पतीच्या उशाखाली हे औषधी तुला ठेवते आहे. आणि त्या वनस्पतीचं पण तिने वर्णन केलंय की पानं ज्याची वर वर वाढतात अशी वनस्पती आहे आणि ती मी माझ्या पतीच्या उशीखाली ठेवली आहे, तेव्हा तू तुझा आता प्रभाव दाखव, अशी ती त्या वनस्पतीला वर्णन कर. म्हणजे ऋग्वेदकालीन स्त्रियांना सवती आणि सवती मत्सर हा सगळा त्रास होता असं आपण म्हणू शकतो. सामान्यतः खरं म्हणजे एकपत्नीत्वाचीच प्रथा प्रचलित होती, पण काही कारणाने अनेक पत्नी असं विशेषतः राजाला तर 4 प्रकारच्या पत्नींचा उल्लेखच आहे. एक त्याची महाराणी असे महिषी, थोरली राणी, दुसरी त्याची आवडती राणी, एक नावडती राणी आणि एक अशीच काही कारणांनी त्यांनी पॉलिटिकल ॲडजस्टमेंट वगैरे म्हणून लग्न केलेली राणी. अशा 4 राणी असत आणि या 4ही राण्यांना यज्ञामध्ये काम असे. महिषी सगळ्यात महत्त्वाची. उरलेल्या 4 राण्यांना काम असे. नंतरच्या यज्ञविधीमध्ये त्यातल्या काही राण्यांना काही दासींनी पण करायची कामं होती. जलकुंभ घेऊन अग्निभोवती प्रदक्षिणा करायच्या आणि त्याच यज्ञामध्ये गणिकांना पण करायचं काही काम होतं. तेव्हा स्त्रियांच्या एवढ्या मोठ्या सगळ्या पातळ्यांवरच्या स्त्रियांना यज्ञामध्ये कोणता ना कोणता तरी सहभाग हा होता. याचे ते पुरावे आहेत आपल्याकडे, की जे सगळे उल्लेख सापडतात ते ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत. असं असलं तरी ऋग्वेदामधलं जे दाम्पत्य जीवन आहे ना ते अतिशय मधुर अशा प्रकारचं आहे. ते अगदी म्हणजे आपल्याला मनाला अगदी आकर्षक वाटेल, चटका लावेल असं आहे. कारण ऋग्वेदाच्या 10व्या मंडलात जिथे सूर्या विवाहाचं वर्णन आहे, त्या विवाहातले जे सगळे मंत्र आहेत त्यातले काही मंत्र आजही म्हटले जातात. सप्तपदीचे, सखा सप्तपदी भववाले मंत्र आज अजूनही आपण सप्तपदीमध्ये वापरतो. ते अथर्ववेदात पण आहेत, पुढे गृह्यसूत्रांमध्ये पण आहेत.
हे सगळे मंत्र जे आहेत ते अतिशय छान आणि उत्कट आहेत. तो पती त्या पत्नीचा हात हातात घेताना काय म्हणतो ते पण आपल्याला माहिती आहे. तो कधी कधी हल्ली पत्रिकेवर पण छापतात, कधीतरी टी व्हीमध्ये कार्यक्रमात मालिकांमध्ये तो ऐकवला पण जातो, सदोष असतो पण वापरतात. गृह्णामि ते सौभगत्वाय हस्तम, हे वधू मी तुझा हात सौभाग्यासाठी गृहण करतो. तुला चुलीतलं लाकूड दासी म्हणून वापरायसाठी नाही, मला सौभाग्य प्राप्त व्हावं, म्हणजे सौभाग्यवती होते तो पती सौभाग्यवान होतो खरं म्हणजे विवाह केल्याने ऋग्वेदाच्या मतानुसार. त्यामुळे गृह्णामि ते सौभगत्वाय हस्तम, हे सुमुखी मी तुझा सौभाग्यासाठी हात धरलेला आहे आणि केवळ देवांची कृपा, देवांचा आशीर्वाद म्हणून तू मला लाभली आहेस असं तो म्हणतोय. का तर गार्हपत्याय, देवानी तुला मला गार्हपत्य करण्यासाठी म्हणून सोपवली आहे. कारण पत्नीशिवाय गार्हपत्य अग्नीची उपासना होऊ शकत नाही. गार्हपत्य अग्नी जो प्रत्येक घरामध्ये असणं आवश्यक होतं, जो विवाहसमयी पेटवलेलाच अग्नी काही वेळा घरी घेऊन येत असत, ज्याला आपण लाजा होम म्हणतो, त्यावेळेला जो पेटवतात अग्नी तोच घरी घेऊन यायचा. त्या नवीन दंपतीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होईल तेव्हा त्याचं जे गार्हपत्य अग्नीचं जे मी सेवा करायची आहे त्यासाठी देवानी मला तुला दिलेली आहे. माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, निव्वळ राबण्यासाठी नाही, असा तो विवाहातलाच पहिला मंत्र आहे. आणि ज्या मुलीची पाठवणी केली जाते तिला काय म्हणतात सगळे नातेवाईक किंवा जे लग्न लावून देणारे आहेत ते पण पुन्हा असं म्हणतात ना की सगळेजण तुम्ही या, सुमंगली मियम वधू पश्यत. ही सुमंगली आहे वधू, अतिशय उत्तम अशी मंगल वधू आहे. तिला पहा, तिला आशीर्वाद द्या आणि संतुष्ट मनाने आपापल्या घरी जा. आज काय जेवणात हेच चांगलं नव्हतं, तेच चांगलं नव्हतं, मुलीकडच्यांनी काय हेच केलं नाही, तेच केलं नाही, असं नाही. तुम्ही या, त्यांना आशीर्वाद द्या. कारण ही सुमंगली, सगळं मंगल घेऊन आलेली वधू आहे आणि ती बघा, तिला आशीर्वाद द्या आणि मग तुम्ही आपापल्या घरी, किती दीर्घकाळ अगदी वार्धक्यापर्यंत आमच्या घरात राहो असं म्हणून तुम्ही तिला निरोप द्या. अशा प्रकारचे या विवाह सुक्तामध्ये मंत्र आहेत. आणि त्या मुलीला काय सांगतायत लग्न लावून देणारे की सम्राज्ञी श्वशुरे भव, तू कुणाकुणावर अधिराज्य गाजवणारी हो. श्वशुर म्हणजे सासरा, सासऱ्याची तू सम्राज्ञी हो, मग सासूची पण सम्राज्ञी हो, नंतर ननांदरी सम्राज्ञी, नणदेची पण तू सम्राज्ञी हो, आणि देवऋषू, तुझे देवर जे आहे, दीर आहेत, त्यांच्यावर सुद्धा तू अधिपत्य गाजवणारी हो. पण अधिपत्य म्हणजे जुलमाचं अधिपत्य नाही आहे, कारण ती सुभगत्व घेऊन आलेली आहे, सुशील अशी कन्या आहे. तर हे सगळे विवाहाचे मंत्र स्त्रीचं घरातलं, कुटुंबातलं महत्त्वाचं स्थान अधोरेखित करणारे आहेत. वेद काळात काय चित्र होतं कुटुंबाचं, स्त्रीचं, हे आपल्याला सांगणारे आहेत. पुढे आणखीन एका सुक्तामध्ये तर असं म्हटलंय की आता यांना 10 पुत्र होऊ देत. आता अष्टपुत्रा सौभाग्यवती म्हणणं सुद्धा आउटडेटेड झालं, पण ऋग्वेद काळी दशपुत्र, 10 पुत्र हिला होऊ देत. आणि मग पुढे फार म्हटलंय ते महत्वाचं आहे, दशास्या पुत्रानाधेही, हिला 10 पुत्र दे. आणि मग पतिम एकादशम कृधी, पतीला तू 11 11वा कर. म्हणजे तुझं बळ ते 10 पुत्र आणि पती मिळून 11ची टीम तयार होऊ दे. किंवा 10 पुत्र झाल्यानंतर पती देखील पुत्रासारखा तुला होऊन जाईल बाय दॅट टाइम, तोपर्यंत. अशा प्रकारचे आशीर्वाद सगळे आपल्याला स्त्रियांना देताना ऋग्वेदात आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे तिथलं स्त्री जीवन होतं ते किती आनंदाने भरलेलं, की आपण जिथे चाललोय तिथे आपल्याला सगळ्यांवर प्रेमाने राज्य गाजवायचं आहे आणि सगळ्यांच्या सौभाग्यासाठी आपण चाललोय आणि आपण कायम एकत्र राहावं अशी ऋषींचा आपल्याला आशीर्वाद आहे. इहैवस्तौ मा वियौष्टम, तुमची एकमेकांपासून कधी फारकत होऊ नये, तुम्ही कायम एकत्र राहा, अशा प्रकारचे आशीर्वाद. आणि नुसते दोघं कायम एकत्र राहा, ताटात तुटू नये असं नाही, तर क्रीडंतो पुत्र नप्तृभी मोदमाने स्वेदमे,
आपले पुत्र आणि नातवंड यांच्यासह खेळत बागडत आनंदात स्वतःच्या घरीच आनंद उपभोगत तुम्ही तुमचं आयुष्य घालवा. अशा प्रकारचे आशीर्वाद या विवाह सुक्तामध्ये सगळ्या विवाहाविषयी जे सुक्त आहेत त्यात आपल्याला ऋग्वेदामध्ये दिलेले दिसतात. यावरून त्यावेळचं दाम्पत्य जीवन, त्यावेळचं कुटुंब, त्यावेळचा विवाह संस्कार, अर्थात ही वधू जाईल रथातून आपल्या पतीकडे तेव्हा तिला उत्तम सुवर्णालंकार घालावेत, जे काही आंदण द्यायचं असेल, भेट द्यायची जावयाला ती सगळी द्यावी असं पण म्हटलंय. पण ती मागून घेतलेली नाही आहे, आपण होऊन मुलींची पाठवणी करत असताना द्यायची आहे, हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणखीन एक प्रश्न असा होतो की वेदकाळी विधवा विवाह होता का? विधवांचं समाजातलं स्थान काय होतं? तर ऋग्वेदातल्या 10व्या मंडलातलंच एक सूक्त आहे, ते खूप प्राचीन असावं, कारण त्याच्यामध्ये मृताला अग्नीमध्ये अर्पण करण्याचा उल्लेख नाही आहे, त्याचं दफन करण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे तो आणखीन जुन्या काळचा उल्लेख असावा असं मानायला जागा आहे. पण त्याच्यामध्ये जो मंत्र येतो ऋग्वेदात, तो त्यातला जो बोलणारा आहे ना, तो काय म्हणतोय त्या विधवा पत्नीला की ह्या मृताबरोबर तू कशाला त्याच्या शेजारी शय्या कशाला झोपली आहेस, तू उठ, उदिश्व असं तो म्हणतोय. हे नारी तू उठ आणि ह्या जीवलोकामध्ये तू परत ये, जीवलोकात परत ये, कारण हा मी ह्या मृताच्या हातातलं धनुष्य घेऊन उभा आहे आणि माझ्याबरोबर तू चल असं तो म्हणतोय. हा विधवेला विवाहाचा संकेत आहे की ती पुन्हा दुसऱ्या पुरुषाबरोबर संसार थाटू शकते. आणि तो स्वतःहूनच तिला म्हणतोय की तू उठ, आणि मृताबरोबर जाण्यामध्ये राहण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे. आपण दोघं एकत्र येऊ आणि अत्यंत उत्कृष्ट सुवीराहा, पुत्रांचं एक खूप लाडकं विशेषण आहे वेदामध्ये, सुवीर, अत्यंत वीरवृत्तीचे उत्कृष्ट पुत्र आपण जन्माला घालू. तेव्हा तू उठ आणि असं तुझं सगळं आयुष्य काही ह्या प्रकाराने तू वाया घालवू नकोस असं तो तिला सांगतोय. हा एक विधवा विवाहाचा संकेत आपल्याला दिसतो. फक्त त्यात पुढे पृथ्वी या मृताला तू आश्रय दे असं म्हटलंय. मग या मृत्यूनंतर अन्य ज्या सधवा स्त्रिया आहेत, म्हणजे त्यांनी सुद्धा छाती पिटत घरी नाही जायचंय. अन्य ज्या सधवा स्त्रिया आहेत त्यांनी उत्तम काजळ डोळ्यामध्ये घालायचं, चेहऱ्याला काही जे लावायचं असतं क्रीम ते लावायचं आणि मग आनंदाने घरी जायचं असं त्यांनी सांगितलं. त्यात तूप म्हटलंय, तूप लावा आणि तुम्ही तुमच्या घरी जा. तेव्हा मृत्यूकडे पाहण्याचा सुद्धा हा किती एक वस्तुनिष्ठ असा दृष्टिकोन आहे की झाला मृत्यू, आता पुन्हा आपण आपल्या जीवनाला सुरुवात करू, तूही सुरुवात कर. आणखीन एक आपल्याला स्त्री जीवनासंबंधीचा प्रश्न आपल्या मनात येतो, तो म्हणजे रजोदर्शनाचं काय, म्हणजे पाळी आली की काय करायचं. आपल्या ह्या यज्ञसंस्थेचा जसा विकास झाला तसे यज्ञ कसे करायचे हे सांगणारी श्रौतसूत्र आली. आपस्तंभ श्रौतसूत्र, अश्वलायन सूत्र अशी सूत्र आली. त्याच्यामध्ये यज्ञाविषयीचं खूप सारं विवेचन आलंय. त्यात असं स्पष्ट सांगितलंय की ज्या यजमानाला पत्नी नाही तो यज्ञ करू शकत नाही. मोठे जे यज्ञ आहेत ते पत्नीशिवाय करता येणार नाही. यजमानाच्या सोबत त्याची पत्नी यज्ञात सगळा वेळ उपस्थित असली पाहिजे. आता आपण सत्यनारायणाच्या पूजेला जोडीने बसतो, थोड्या वेळाने गुरुजी म्हणतात वहिनी तुम्ही गेलात तरी चालेल, बघा बिसादाचं. तसं नाही, सगळा वेळ बसायला पाहिजे. किंवा रामानी सीतेची प्रतिमा ठेवून यज्ञ केला, ते पण वेदकाळी ऋग्वेदात त्यालाही परवानगी नाही. आता पुरुष कनवटीला सुपारी लावून काम करतात, बायको नसेल बरोबर तर ते पण नाही. वेद काळामधल्या यज्ञसंस्थेमध्ये यजमानासोबत यजमानाची पत्नी उपस्थित असणं बंधनकारक होत. तशा यजमानालाच यज्ञ करता येत असे. आणि पत्नी या अर्थीची अनेक नावं जरी असली संस्कृतमध्ये तरी यज्ञाच्या संदर्भात त्याच्या बायकोला पत्नीच म्हटलंय, भार्या जाया नाही म्हटलंय. तर
पत्नीच तिला म्हटलंय, आणि पत्नी म्हणजे रक्षण करते ती पत्नी, त्यामुळे यजमानाचं रक्षण करण्याची तिच्यावर जबाबदारी आहे. आणि मग यज्ञामध्ये ज्या वेळेला दीक्षा धारण करायची असते, असंच काही यज्ञ सुरू करता येत नाही, खूप व्रतस्थ राहावं लागतं. तर बरेच दिवस हा यज्ञ, काही यज्ञ बरेच दिवस चालायचे. तर ह्या व्रतदीक्षा घेतल्याचं प्रतीक म्हणून दर्भाची एक मेखला कमरेभोवती बांधत असत त्या यजमानाच्या पत्नीच्या, राजाची जर महिषी असेल तिच्या. आता जर हे सत्र चालू असताना चुकून तिची पाळी आली तर काय करायचं, असा प्रश्न आहे त्या वेदकाळातही, म्हणजे सूत्रकारांना पडलेला आहे. मग त्यांनी काय सांगितलं त्याच्यामध्ये, ते म्हणाले की जर रजोदर्शन झालं आणि यज्ञ अजून पूर्ण झाला नाही आहे, तर तिने कुठेतरी लांब निघून नाही जायचं. तिने ती मेखला जी आहे ती सोडायची आणि ती पती शेजारी ठेवायची, म्हणजे सुपारी सारखं. पण तिने यज्ञशाळा सोडून नाही जायचं. तिच्यासाठी यज्ञ जिथून दिसेल, मंत्र जिथे ऐकू येतील, असा एक वाळूचा ढिगारा करायचा आणि त्याच्यावर तिने जाऊन बसायचं. म्हणजे एकदम बघायचंच नाही वगैरे असं नाही, कारण तिचं आसरणं त्यात अपेक्षित आहे. फक्त ती आता आहुती देताना पतीच्या हाताला हात लावू शकणार नाही. आता जेव्हा तुम्ही यज्ञाची दीक्षा घेता त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा यजमान आणि यजमान पत्नी या दोघांमध्ये अवतरते, असं त्या ग्रंथांचं मत आहे. यज्ञ करण्याकरता जे व्रतपालन करावं लागतं त्याच्यामध्ये ही ऊर्जा येते, आणि ज्या वेळेला ही ऊर्जा पत्नीने पतीला संक्रांत करायची असते, ट्रान्सफर करायची असते, त्यावेळेला तिला पुरोहित एक दर्भाचं असं हे करून देतात, सूत्र, 4-5 दर्भ एकत्र केलेले, आणि त्या दर्भाने तिने पतीच्या अंगाला स्पर्श करायचा. आत्ता आपण हाताला हात लावतो आहे की नाही, मग हाताला हात लावायला का बरं नाही सांगितलं, तर आपलं मन खूप चंचल आहे. ते यज्ञाचं तेज आलेला पती किंवा पत्नी, आणि यज्ञासाठी ते आता दीक्षित आहे, त्यांनी व्रत घेतलंय, आणि सामान्य जीवनातली कुठलीही गोष्ट आता त्यांनी करायची नाही आहे. लौकिक जीवनातली यज्ञ करता करता मध्येच जाऊन काय शेतात बघून आलो वगैरे असलं काही चालणार नाही, किंवा राज्यात काय चाललंय एक मंत्री सभा घेऊन येतो राजा, असं चालणार नाही. सगळा वेळ त्या भूमिकेत तुम्ही राहायचंय, त्या व्रतात तुम्ही राहायचंय, त्यामुळे अंगाला स्पर्श नाही करायचा. लौकिक जीवनामध्ये जो सहज स्पर्श आहे तो डायरेक्ट स्पर्श न करता त्या दर्भातून ऊर्जा संक्रांत करते पत्नी, असं आपल्याला त्या श्रौतसूत्रांमध्ये सांगितलं. म्हणजे स्त्रियांचा यज्ञात सहभाग होता का, त्यांचा रोल काय फक्त मम म्हणण्यापुरता होता का, तसं नाहीये. अशा अनेक बारीक गोष्टींचा वेदकाळात विचार केला. आणखीन पण एक गोष्टीचा त्यांनी विचार केला की ज्यांच्या घरी अग्निहोत्र हा मोठा यज्ञ सोडा, काही लोकांच्या घरी कायमच अग्नी प्रदीप्त ठेवलेला असतो. आत्ता आपण काही लोक अग्निहोत्र म्हणून संध्याकाळी एक उपासना करतात, छोटंसं तांब्याचं यज्ञकुंड आणून अग्निहोत्र करतात. तसं नाही, दिवस रात्र अहिताग्नी त्यांना म्हणत असत, की असं दिवस रात्र अग्नी त्यांच्या घरी कायम प्रज्वलित असे, आणि त्याला आहुती देणं, त्याचं हविर्द्रव्य तयार करणं, हे काम ज्या पद्धतीने ते करायला हवं त्याच पद्धतीने करणं हे यजमान पत्नीचंच काम असे. त्या गृहस्थ ज्याच्या घरी अग्नी आहे त्या पत्नीचंच काम असे. एखाद्या काही कारणाने त्या अहिताग्नी व्यक्तीला जर बाहेरगावी जावं लागलं त्या घरच्या गृहस्थाला, तर पत्नीनी त्या दिवसाची अग्नींची जी सेवा आहे अग्नीची ती पत्नीनी करायची, तिला परवानगी आहे पूर्ण त्याची. आणि काही कारणांनी, म्हणजे असंच काही कारणांनी पत्नीच्या हातून ती सेवा होऊ शकली नाही, आजारी आहे काही आहे, तर तिच्या त्याबद्दल म्हणजे तिला एक दिवस उपवास करावा लागायचा. एक दिवस उपवास करून तिच्या हातून जर काही चूक झाली असेल त्या अग्नींच्या सेवेमध्ये तर त्याचं परिमार्जन होईल. आणि मग या प्रकारे पतीचं निधन झालं आणि पुत्र जवळ उपलब्ध नाही आहे, तर विधवांनी सुद्धा त्या अग्निहोत्रात आहुती द्यायला अपवादात्मक परिस्थितीत आहे, तो नियम नाही आहे, पण अपवादात्मक परिस्थितीत विधवा सुद्धा त्या अग्नीमध्ये आहुती देऊ शकतात. अशा प्रकारचं आपल्याला
ऋग्वेदाच्या यज्ञाविषयीचं जे सगळं वर्णन आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. त्यामुळे स्त्रियांना सहभाग होता आणि त्यांना ते सर्व मंत्र माहीत होते. त्यानुसार काय काय करायचं हे त्या करत होत्या ना. त्यामुळे त्या वेद शिकलेल्या होत्या का? तर आपल्याला स्त्रिया स्वतंत्रपणे गुरुकुल चालवतात असा उल्लेख काही आढळत नाही, न उपनिषदात न वेदांमध्ये. पुढे आचार्य कुलांचा उल्लेख उपनिषदांमध्ये खूप येतो, पण स्त्रियांनी म्हणजे आचार्य स्त्रीचं गुरुकुल हा उल्लेख निदान उपनिषद काळापर्यंत ब्राह्मण उपनिषद काळामध्ये दिसत नाही. गुरुकुल असे ते ऋषींचं असे, पण ह्या गुरुकुलामध्ये ऋषींच्या पत्नींची जबाबदारी किती होती याचं अतिशय सुंदर दर्शन आपल्याला उपनिषदांमध्ये दिसतं. आपल्याजवळ सगळ्या उपनिषदकालीन स्त्रियांचा वेध घेण्या इतका वेळ नाही आहे. थोडासा स्पर्श करीन की हे ऋग्वेदातलं वैदिक जीवन झालं. उपनिषद म्हटलं की आपल्याला गार्गी मैत्रेयी हां कळलं आम्हाला की उपनिषदात ब्रह्मवादिनी स्त्रिया होत्या. गार्गीनी याज्ञवल्क्यांबरोबर मोठी झुंज घेतली वादात आणि मैत्रेयी त्यांची बायको होती. कुणाकुणाला तर असं वाटतं गार्गी मैत्रेयी दोन्ही याज्ञवल्क्यांच्या बायका होत्या, असा पण एक अपसमज आहे. तसं ते काही नाही आहे, पण गार्गी पण याज्ञवल्क्यांच्या आयुष्यात महत्त्वाची होती आणि मैत्रेयी तर होतीच होती. पण त्या व्यतिरिक्त अशा अनेक अनाम स्त्रिया आहेत, त्यांचं नाव नाही आहे, पण त्या आपल्या पतीला सदैव त्याच्या कर्तव्याची जाण करून देणाऱ्या स्त्रिया आपल्याला उपनिषदामध्ये दिसतात. अत्यंत धीटपणे सत्याला सामोरं जाणाऱ्या स्त्रिया आपल्याला उपनिषदामध्ये दिसतात. म्हणून वेदकाळाचाच प्रवाह जो उपनिषदांपर्यंत आपल्याला घेऊन जातो, त्यात अशा स्त्रियांचं काय भूमिका दिसते. तर हल्ली आपल्या परिचयाचा शब्द वापरायचा तर त्या फक्त पतीला साथ सोबत देणाऱ्या नाहीत. दे आर द कॉन्शियस कीपर्स. दे आर कॉन्शियस कीपर्स ऑफ देअर हजबंड्स. त्यांच्या पतींची विवेकबुद्धी धर्माची त्यांना जाणीव करून देणं हे काम आपल्याला उपनिषदातल्या स्त्रिया करताना दिसतात. त्यातली पहिली स्त्री आहे ती म्हणजे यमाची पत्नी. कठोपनिषद या नावाचं प्रसिद्ध उपनिषद आहे, ज्याच्यामध्ये नचिकेता यमाच्या प्रासादापर्यंत गेला आणि यम त्यानिमित्त कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे हा नचिकेता 3 दिवस यमाच्या दारी काही न खाता पिता बसून राहिला, कारण यमाकडे मला पाठवलंय, तो आल्याशिवाय मला कळणार नाही मी काय करायचं. ज्या वेळेला यम 3 दिवसांनी परत आला त्यावेळेला घाईघाईनी प्रथम त्याची पत्नी समोर गेली आणि मंत्री समोर गेले. पण पत्नीने त्याला सांगितलं की हर वैवस्वत उदकम. हे विवस्वानाचा पुत्र यम, तेव्हा हे यमा तू आधी पादोदक घेऊन ये. ह्या अतिथीचा स्वागत करायला सत्कार करायला उदक घेऊन ये. नाहीतर असा अतिथी जेव्हा आपल्या घरात प्रवेश करतो, वैश्वानर हा प्रविशती अतिथीर. वैश्वानर अग्नीच गृहस्थाच्या घरामध्ये अतिथीच्या रूपाने प्रवेश करत असतो आणि त्याला जर संतुष्ट केलं नाही तर तो आपल्याला काय काय गोष्टी घेऊन जातो याची एक मोठी यादी ती सांगते त्याला. तेव्हा ताबडतोब त्याचा आदर सत्कार कर. काही लोक म्हणतात ते अमात्याने सांगितलं, पण काही लोक म्हणतात की ते यमाच्या पत्नीने त्याला सांगितलं. त्याला जाणीव करून दिली की तुझं आत्ता काय कर्तव्य आहे. अशाच आणखीन एका ऋषीपत्नीचा, आचार्यांच्या पत्नीचा नाव नाही येत पण उल्लेख येतो. आपल्याला सत्यकाम जाबालाची कथा माहिती आहे की सत्यकाम जाबालाला त्याचे पिता कोण हे माहिती नव्हतं. त्याच्या आईने त्याला सांगितलं तू सत्यकाम आहेस आणि माझं नाव जबाल आहे म्हणून तू जाबाल. तसं त्याने जाऊन गुरुंना सांगितलं. गुरुंनी पण ते स्वीकारलं, कारण तू इतका सत्यनिष्ठ आहे, तुझी आई इतकी सत्यनिष्ठ आहे की कोणापासून तुझा जन्म झाला आहे मी सांगू शकत नाही म्हणण्यात किती प्रामाणिक आहे. तर मग आता म्हणजे मी तुझा स्वीकार करतो आणि तू ज्ञानाला पात्र आहे. त्यांनी सत्यकामाला ज्ञानप्राप्ती झाली. सत्यकाम पुढे स्वतः आचार्य झाला आणि मग सत्यकामाकडे उपकोसल कामलायन नावाचा एक विद्यार्थी, बरेच विद्यार्थी आले, त्यात उपकोसल कामलायन नावाचा एक विद्यार्थी होता. गुरुंनी सगळ्या शिष्यांना, सत्यकामाने सगळ्या शिष्यांना शिकवलं, उपकोसलाला काही शिकवलंच नाही. कामलायन म्हणजे कमलेचा तो कामलायन, त्याला काही शिकवलंच नाही.
तेव्हा गुरुपत्नी आपल्या पतीला म्हणाली सत्यकामाला की अहो, यांनी किती दिवस तुमची सेवा केली, आपल्या घरामध्ये इतकी त्यांनी अग्नीची सेवा केली, कुशलोभी तप्ता, त्यांनी खूप तो आता त्यांनी त्रास सहन केलाय, मग त्याला का नाही तुम्ही समावर्तन, म्हणजे विद्या दिली पण बाकीच्या शिष्यांना परत पाठवलं, तसं त्याला समावर्तन करून परत नव्हतं पाठवलं, असं का केलं तुम्ही? असं नाही करायचं, तुम्हाला त्याला ज्ञान दिलं पाहिजे. यांनी सत्यकामांनी काय ऐकलं नाही, तो प्रवासालाच निघून गेला. आणि मग उपकोसलाला खूप दुःख झालं. पण म्हणजे सत्यकामाला हे सांगण्याचं स्वातंत्र्य आणि धाडस तिच्यामध्ये, आत्मविश्वास तिच्यात आहे की हे तुमचं चुकतंय, तुम्ही या शिष्याला ज्ञान द्यायला हवं. आज किती स्त्रिया नवऱ्याला सांगू शकतात की हे तुमचं चुकतंय स्पष्टपणे, की तुम्ही ही चूक दुरुस्त करा. आता आपण शहरामध्ये काही स्त्रिया सांगू शकतो, पण एकूण बहुसंख्य विचार केला तर हे तुमचं चुकतंय हे कळणं आणि ते सांगणं, हे आपल्याला त्या उपनिषदाच्या कथेमध्ये आपल्याला दिसतं. त्या मुख्य प्रवाहातल्या उपनिषदातल्या स्त्रियांपेक्षा हे वेगळ्या स्त्रियांबद्दल मी सांगते आहे तुम्हाला. आणखीन एक आपल्याला उपनिषदामध्ये आढळणारा उल्लेख आहे तो बृहदारण्यक उपनिषदामधला आहे. याज्ञवल्क्य जनकाच्या राजसभेत असतानाचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की जनकाच्या राजसभेत एक एक करून सगळ्यांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याला प्रश्न विचारायला याज्ञवल्क्यांना, आता संस्कृतमुळे मी याज्ञवल्क्य म्हणते, एकेरी म्हणते, कारण संस्कृतमध्ये याज्ञवल्क्य हा असं एक वचन असतं, ते याज्ञवल्क्य असं आदरार्थी बहुवचन संस्कृतमध्ये नाही आहे, म्हणून वळण ते पडलं. पण याज्ञवल्क्यांना अनेक लोकांनी पुढे येऊन प्रश्न विचारले. त्याच्यामध्ये भुज्जू नावाचा एक ज्ञानी ऋषी होता, लाह्या यांनी भुज्जू असं त्याचं नाव आहे. तो काय म्हणाला, आम्ही मद्र देशामध्ये यज्ञविधी शिकाय करता गेलो होतो. तिथे कपी कुलात जन्मलेल्या पतंचलाच्या घरी आम्ही राहिलो, पतंचल काप्याच्या घरी. त्याची गंधर्व गृहीता कन्या होती. गंधर्व गृहीताचं काय आपण अर्थ हे लावायचा, म्हणजे सामान्य लोकांच्या दृष्टीने झपाटलेली, परंतु तिला सखोल ज्ञान होतं, ब्रह्मज्ञान होतं. त्याच पतंचलाची भार्या सुद्धा गंधर्व गृहीता असा उल्लेख आहे. पुढच्या उद्दालक अरुणींच्या प्रश्नामध्ये ते पण म्हणतात की आम्ही मद्र देशामध्ये प्रवास करत होतो, तिथे या पतंचलाच्या घरी आम्हाला त्याची पत्नी भेटली, ती पण गंधर्व गृहीता होती. तिने आम्हाला जे सांगितलं ते तुला ज्ञान आहे का, असा त्याला प्रश्न याज्ञवल्क्यांना केला. आणि याज्ञवल्क्यांनी त्याचं समाधानकारक उत्तर दिलं. त्यांनी त्या तू कोण आहेस असं त्या गंधर्वाला विचारलं, ज्या गंधर्वानी त्या मुलीला, त्या पत्नीला झपाटलं होतं. त्यांनी आपलं नाव सांगितलं आणि मग तुला काय ज्ञान आहे असं त्यांनी विचारलं. त्यामुळे आजचा चष्मा लावून या कथेकडे पाहिलं तर मला असं वाटतं की त्या काळच्या रूढ स्त्रियांच्या पेक्षा त्यांना काही वेगळं ज्ञान होतं. त्यामुळे त्या कुठल्या तरी वेगळ्याच स्तरावर वावरत असणार. त्यामुळे या गंधर्व गृहीत आहेत, यांना झपाटलंय असं लोक कदाचित म्हणत असतील. रामकृष्ण परमहंस नाही का रूढ मार्गापेक्षा वेगळ्या मार्गाने जात होते, तर लोक त्याला पागल पुजारी म्हणायचे, हा वेडा आहे असं म्हणायचं. तसं या दोघी स्त्रियांना म्हणत होते का, असा एक आपल्याला प्रश्न येतो. या सगळ्या स्त्रियांचा विचार करत असता आध्यात्मिक दृष्टीने सगळ्यात वरच्या पातळीला पोचलेली एक ऋग्वेदातली सूक्तकर्ती आणि एक उपनिषदातली स्त्री देवता, या दोघींचा मी आता थोडक्यात परामर्श घेऊन शेवटाकडे येते. ह्या वेळ आहे ना, बघा आहे 10 मिनिटं आहे. तर यापैकी ऋग्वेदातली जी आहे तिचं नाव वागंभृणी, आंभृण ऋषींची कन्या वाक. वाक म्हणजे वाणी. पण तिचं जे सूक्त आहे ते एकदम आपल्याला एका इतक्या वेगळ्या पातळीवर घेऊन जातं की सगळ्या सृष्टीचं जे अद्वैत आहे, सगळ्या सृष्टीला धरून ठेवणारं, सगळ्या सृष्टीला बांधून ठेवणारं जे एक शक्ती तत्व आहे. आता आपण नवरात्रात आहोत तर ते एक शक्ती तत्व आहे आणि ते वाणी हे शक्ती तत्व आहे.
असंही अमृणी वाक सुक्तकर्ती वाकच आहे. आणि ती म्हणतीये, ती जे म्हणते ते सगळं आपण मुळातून खूप मोठा नाही आहे सुक्त, आपल्याला इंटरनेटवर ते वाचायला पण मिळेल, अर्थ पण त्याचा कळेल. तर तिचा एक श्लोक तर खूपच प्रसिद्ध आहे. ती म्हणते, अहम राष्ट्री संगमनी वसूनाम, हे वारंवार त्यातलं उद्धृत केलेलं आहे. ती म्हणते की मला उत्पन्न केलं आणि मग मला उत्पन्न केल्यानंतर म्हणजे मी जेव्हा प्रकटले तेव्हा मला देवांनी व्यदधू सर्वत्र विखरून ठेवलं. वि अधिक धा म्हणजे नीट ठेवणे, पण विखरून ठेवणे. मला सर्वव्यापी केलं देवानी आणि त्यामुळे मी सर्वांमध्ये आहे. मी नाही अशी जागाच नाही आहे. मी या राष्ट्राची स्वामिनी आहे. मी सगळ्या संपत्तींना एक करणारी आहे. असं म्हणून ह्या सगळ्या वैविध्याच्या खाली असा जो सगळा हे की नाही एकत्वाचा शक्तिप्रवाह आहे तो ह्या वाघ अमृणीच्या रूपाने व्यक्त झालेला दिसतो. आणि ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला अद्वैताचा साक्षात्कार होतो, म्हणजे मी ही सृष्टी आणि हा सृष्टीकर्ता हे सगळं एकच आहे, हा अद्वैताचा साक्षात्कार ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला होतो त्यावेळेला ती असंच म्हणते. आपल्या मुक्ताबाई म्हणतात, मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी. म्हणजे मी एवढी लहान आहे पण मी इतक्या मोठ्या शक्तीला वाहन करणारी आहे. किंवा तुकाराम म्हणतात की अणुरणीय तोकडा तुका आकाशा एवढा. तेव्हा सगळ्या अद्वैताशी आपली नाळ जोडली जाते ज्या वेळेला साक्षात्कारात. त्या साक्षात्काराचं या वाघ अमृणी सुक्तामध्ये आपल्याला चित्र तिने सांगितलेलं दिसतं. मी कुठे आहे, काय आहे, हे सगळं ती सांगते. ते हा ऋग्वेदातला अद्वैत दर्शनाचा साक्षात्काराचा वाणी रूप जे परमेश्वराचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, त्या शक्तीचं सर्वव्यापित्व सांगणारं हे वाघ अमृणी सुक्त आहे. 10व्या मंडलात आहे ते पण. आणि तसाच ब्रह्मदर्शनाचा अनुभव सांगणारी एक स्त्री म्हणजे गार्गी मैत्रेयी या तत्वचिंतक आहेत, ब्रह्म जाणणारे आहेत. पण असं प्रत्यक्ष ब्रह्माचा दुसऱ्यांना परिचय करून देणारी एक देवता आपल्याला केन उपनिषदामध्ये भेटीला येते. केन उपनिषदाच्या पहिल्या अध्यायात खूप सखोल सगळा विचार केलाय की सगळ्या मागे कुणाची प्रेरणा आहे आणि मग आम्ही उपासना करतो ते खरं आहे का, त्याच्या पलीकडे अजून काहीतरी आहे. केन ईशितम प्रेषितम मनाम, असं कोण बऱ्या मनाला प्रेरणा देतं, कोण हे सगळं जग घालवतं, कुणामुळे प्राणाचं काम करतो, असं सगळं वर्णन आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये एक छोटीशी गोष्ट येते. त्या गोष्टीमध्ये देव आणि असुर यांचं युद्ध झालं असं सांगतात आपल्याला. आणि त्या युद्धामध्ये ब्रह्माचं पाठबळ होतं, परब्रह्माचं, ब्रह्मदेवाचं नाही, परब्रह्माचं पाठबळ होतं म्हणून देव जिंकले. पण देवांना हे कळलं नाही की हे परब्रह्मामुळे घडून आलंय. देवांना खूप गर्व झाला की आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो असं देव म्हणू लागले. त्यावेळेला मग एक अतिशय यक्ष म्हणजे असं एक तेजस्वी असं काहीतरी वेगळंच ज्याला वर्णनच करता येणार नाही असं काहीतरी त्यांच्यासमोर प्रकट झालं. आणि देवांनी एकेकानी प्रथम वायू, मग अग्नी, मग इंद्र यांनी जाऊन जाऊन प्रयत्न केला हे काय आहे ते जाणून घ्यायचं. पण त्यांना काही ते कळलं नाही. त्यांनीच यांना विचारलं तू कोण आहेस, तुझं सामर्थ्य काय आहे. मग अग्नीने आपलं सामर्थ्य, वायूने आपलं सामर्थ्य, सगळी तपशीलवार गोष्ट आहेत. पण त्यांचं काही मात्रा चालली नाही. वायूला गवताची काडी उचलून नेता आली नाही, अग्नीला ती जाळता आली नाही. तेव्हा त्यांना खूप प्रश्न पडला की काय आहे हा अद्भुत, काय दिसतंय आपल्याला. तेव्हा इंद्रासमोर हैमवती उमा नावाची एक अत्यंत शोभमानां स्त्रियम, अतिशय सुंदर शोभून दिसणारी तेजस्वी हिमवानाची कन्या उमा प्रकट झाली. आता हे आपल्या दृष्टीने पार्वतीचं नाव आहे. त्या सगळ्या ऋग्वेदामध्ये आपल्याला पार्वती असा काही उल्लेख आठवत नाही, आढळत नाही. पण ही उमा हैमवती होती. तिने इंद्राला सांगितलं की हे ब्रह्म आहे, तुम्ही जे पाहिलं ते ब्रह्म आहे. आणि मग इंद्राला ते समजलं. म्हणजे ब्रह्माचं ज्ञान इंद्राला करून देण्या इतकं सामर्थ्य त्या उमा हैमवतीमध्ये, तिचं इतकं प्रगाढ ज्ञान होतं. हा एकदम ज्ञानाचा परमोत्कर्ष सुद्धा आपल्याला केन उपनिषदामध्ये पाहायला मिळतं. तेव्हा असं हे विविध स्तरांवरचं इतकं मोठं
वेगवेगळ्या पैलूंनी भरलेलं स्त्री जीवन आहे. त्याच्यामध्ये स्त्रिया समर्थ आहेत, सशक्त आहेत, आपल्या अभिलाषा बोलून दाखवणाऱ्या आहेत, आपल्याला काय हवं आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, आपण कशा प्रकारे ते मिळवू शकतो हे पण माहिती आहे. पुरुषांच्या जोडीने युद्धात भाग घेणारे आहेत, यज्ञयागामध्ये भाग घेणारे आहेत, आपल्या आपल्या चरितार्थासाठी उदरनिर्वाह करणारे आहेत. त्याचबरोबर सवती मत्सर किंवा पतीचं व्यसन, पतीचं नपुसकत्व ह्या पीडासुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये आहेत, असं आपल्याला या सगळ्या वैदिक स्त्रियांचं जीवन पाहिलं की दिसतं. आणि मला असं वाटतं की एकच प्रवाह त्या वैदिक स्त्रियांपासून आज आपल्यापर्यंत आहे. त्या वाघअमृणी इतका आपल्याला साक्षात्कार झाला नसला तरी तोच प्रवाह आजही आपल्यात चालू आहे. त्यामुळे मधल्या काळामध्ये आपल्यावर खूप बंधनं लादली गेली, परकीय आक्रमणांमुळे आपली आणखीन पिछेहाट झाली आणि आपण दुबळ्या आहोत, विधवा, अशुभ हे सगळं जे काही आलं हे मधल्या काळामध्ये परकीय आक्रमणांच्या काळात जे आलं त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य, त्यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. कारण आपले जीन्स त्या आपली जनुकीय जी नातं आहे ते त्या वेदकालीन स्त्रियांशी आहे. त्यामुळे तिथपासून ते आज 21व्या शतकामध्ये स्त्रीच्या या समर्थ जिवंत अशा जीवनदर्शनाचा आपण सुद्धा एक हिस्सा आहोत, हे सगळं वाचल्यावर आपल्याला लक्षात येतं. काही गोष्टी सांगायच्या सुटून गेल्यात, आता मला ते इथे दिसत आहेत, पण आज एवढंच पुरे. पुष्कळ विस्तार होता त्यातलं एवढ्या तासाभरात मांडायचा मी प्रयत्न केला. तुम्ही इतक्या शांतपणे ऐकून घेतलं. आज इतके कार्यक्रम आहेत डोंबिवलीत, कोणत्या क्षणी पाऊस पडेल अशी परिस्थिती आहे, तरी आपण उत्सुकतेने आलात आणि स्वामींचं घर सारख्या जागी हे सगळं मला सांगायला मिळालं. ज्यांना वेदविद्येचा वारसा जपण्यासाठी या किती मेहनत करतात मला माहिती आहे आणि त्यांचे पण सगळे मनोरथ वेदमातेच्या कृपेने पूर्ण होवत. मनोरथ म्हणजे मनातल्या सगळ्या ज्या त्यांनी स्वप्न पाहिली आहेत या जागेसाठी, या संस्थेसाठी, त्या सगळ्या स्वप्नांना आकार येवं, ती साकार होवत, एवढी शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद.